लाडकी बहीण योजनेवरून आता भाऊ बहिणीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। अजितदादांनी फेक नॅरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळे यांनी आरोप केला। सरकार बदललं तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा आरोप अजितदादांनी केला होता। तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास योजनेच्या सुधारणांची ग्वाही देते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आणि याच लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणीत जुंपली। अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। मवियाचं सरकार आल्यास योजनेत सुधारणांची ग्वाही। महायुतीच्या सरकारने या योजना आणलेल्या आहेत। या योजना पुढे कायमच्या चालू राहाव्यात असं वाटत असेल तर महायुतीला त्यांनी सपोर्ट करावा। महायुती आली तर आम्ही त्या पुढे कंटिन्यू चालू करणार आहोत। लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावा बहिणीतच जुंपल्याचं चित्र आहे। सरकार बदललं तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा आरोप केला होता। सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या या आरोपांचा समाचार घेतलाय। अजितदादा फेक नरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। छगन भुजबळ आणि अजित पवार हे फेक नरेटिव्ह तयार करण्याच्या कामाला लागल्याचा आरोप सुप्रियांनी केलाय। गेले अनेक दिवस अजित पवार फेक नॅरेटिव्ह बद्दल बोलतायत। मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना, जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, माझ्या वतीने, मी त्यांच्यापेक्षा वयाने सगळ्याचनी लहान आहे, माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा। फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालवतो? राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेत आणखी सुधारणा करण्याची ग्वाही सुप्रिया सुळेंनी दिली। महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महाविकास आघाडी या योजनेत आणखी सुधारणा करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। लाडकी बहिणीला अजून आम्ही ऍडिशन करणार। आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही। सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही। कर्तृत्वही असतं, सुरक्षितता असते। या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे, तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल। लाडक्या बहिणीमुळे लाखो बहिणींना आर्थिक आधार मिळणार आहे, पण या योजनेवरून पवार घराण्यातील अजितदादा आणि सुप्रियाताईंमधील संघर्षाचा भडका आणखी तीव्र झालाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।